नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चाकणकरांचा व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटचा एक फोटो समोर. आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्षपदाचा नाही, पुन्हा महाराष्ट्रात संघटनेचा दौरा सुरू. रुपाली चाकणकरांचं चॅटवरील वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणं गरजेचं. खरातचे अनेक मंत्री राजकारण्यांशी संबंधित आहेत आणि ते उघड होऊ नये यासाठी त्याचा एन्काउंटर 24 तारखेला होऊ शकतो अशी शंका तृप्ती देसाईंचं वक्तव्य. अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकामध्ये डोक्यात गोळी मारली पाहिजे, कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. आरोपी सुटतात तर निर्दोष लोक अटकतात, कालीचरण महाराजांची टीका. कॅप्टन अशोक खरातची IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT कडून चौकशी. रात प्रकरणात आज काय काय खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार. सलमान खाननं ईद निमित्त आपल्या चाहत्यांना दिल्या शुभेच्छा. मुंबईतल्या वांद्रे येथील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून चाहत्यांना सलमान खानची पाहायला मिळाली एक झलक. बुलढाण्यात रमजान ईद उत्साहात साजरी. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. बीडमधील धनगर समाज बांधव मुंबईच्या दिशेने करणार कूच. तुम्ही मंत्रालयाला जरी जाळ्या लावल्या असल्या तरी आम्ही समुद्रात उड्या मारू, मुख्यमंत्र्यांना आंदोलकांचा इशारा. मालेगावमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी केलं ईदगाह मैदानावर नमाज पठण. नमाज पठणावेळी ड्रोन कॅमेराद्वारे नजर. रमजान ईद उत्साहात आणि शांततेत साजरी. बीडमधील जरुड गावातील सूरज कोरडे या 20 वर्षीय तरुणाचे अपघाती मृत्यूनंतर डोळे केले दान. कुटुंबाच्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत. नांदेडमधील वाजेगाव बंधारा ब्रिजवर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एक व्यक्ती तब्बल 90% भाजल्याची माहिती. ही घटना अपघात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.